प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत चारवाक दर्शन आणि महात्मा फुले हा प्राध्यापक मनोहर विश्वनाथ राऊत यांनी लिहिलेला लेख. प्राध्यापक मनोहर विश्वनाथ राऊत यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1990ला झाला. हे हिंगोली जिल्ह्यातल्या डॉक्टर वेदप्रकाश पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हट्टा, तालुका वसमत इथे राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नामवंत वर्तमानपत्रातून यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रात संविधानाचं अध्यापन आणि मार्गदर्शन ते करतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या कौशल्यवृद्धी अभ्यासक्रमाअंतर्गत बहिस्थ परीक्षक म्हणून ते काम बघतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदान प्रक्रिया या विषयावर प्रात्यक्षिकांचं ते सादरीकरण करतात. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यावर त्यांचा भर असतो. विद्यार्थ्यांना सातत्याने ते मार्गदर्शन करत असतात. राज्यशास्त्र विषयातील विविध लेखांचं त्यांनी लेखन केलं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे धडे देतात. तर ऐकूया प्राध्यापक मनोहर विश्वनाथ राऊत यांचा लेख चारवाक दर्शन आणि महात्मा फुले. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत प्रबोधन पर्वात प्रचलित समाज व्यवस्थेतील त्रुटी आणि विकृतींचं मूलगामी विश्लेषण करणाऱ्या विचारांचे चारवाक आणि महात्मा फुले हे प्रारंभबिंदू आहेत. कारण अलीकडच्या काळात जी चारवाक दर्शनाची नव्याने मांडणी सुरू झाली आहे, त्यामुळे चारवाकांना भारतामधील विज्ञाननिष्ठ भौतिकवादाचं आद्य प्रवर्तक मानलं जातं. तसंच ज्योतिरावांच्या विचारात समग्र क्रांतीची बीज दडलेली असल्याने त्यांना आधुनिक प्रबोधन पर्वाचे प्रणेते मानलं जातं. प्राचीन भारतातील इहलोकवाद लोकायत या नावानेच प्रामुख्याने ओळखला जातो. बृहस्पती हा या मताचा आद्य प्रवर्तक म्हणून ब्राहस्पत्य मत असंही त्याला नाव आहे. तसंच इहलोकवादाचं तार्किक समर्थन केल्याने या विचारांना चारवाक दर्शन हे नाव प्राप्त झालं. चारवाक दर्शन इसवी पूर्व 600 आणि ज्योतिरावांचे विचार 19व्या शतकाचा उत्तरार्ध ही आपापल्या काळाची अपत्ये आहेत. म्हणून दोहोंच्या विचारांमध्ये भिन्नता असली तरी अनेक साम्यस्थळं देखील आहेत. चारवाक दर्शन आणि ज्योतिरावांच्या विचारांनी आपापल्या युगातील केलेलं प्रबोधन आणि जनजागृती अपूर्व अशी आहे. चारवाक मताचे सूत्रकार बृहस्पती आणि ज्योतिराव फुले हे अज्ञानमूलक आणि शोषक प्रस्थापित समाजव्यवस्था मोडून काढण्यासाठी अनंत यातनांना सामोरे गेले. प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचा अनन्वित छळ केला, परंतु ध्येय एकच, ते म्हणजे समाज सुधारणा हे असल्याने दोघंही तसूभरसुद्धा मागे सरकले नाहीत. चारवाकांप्रमाणेच ज्योतिराव फुले यांचे विचार हे बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले आहेत. यज्ञ इत्यादी कर्मकांड, वेद प्रामाण्यास नकार,
चातुर्वर्णाधारित समाज व्यवस्थेला विरोध, स्वर्ग आणि नरक अशा संकल्पना अमान्य करणं, स्वातंत्र्य हाच मोक्ष इत्यादी बाबतीत चार्वाक यांचे विचार ज्योतिरावांच्या विचारांशी जुळणारे होते. समाजधारणेतील कालबाह्य आणि असह्य वाटणाऱ्या प्रथा परंपरा बदलणं हा मानवाचा अधिकार आहे. म्हणून त्यातील सुधारणांकरता कधी एखादी गूढ, अमानवी किंवा अतिमानवी शक्ती अवतरणार नाही. ते मानवाच्या हातात असून विवेकावर आधारित आहे असं प्रचलित अन्यायमूलक व्यवस्थेला आव्हान देत चौकटीबाहेरचा विचार मांडणारे ते दोन क्रांतिकारी विचारवंत होते. परिवर्तन हा समाजाचा स्थायी भाव असल्याने काळानुरूप समाजातील समस्यांना चिकित्सेद्वारे सोडवण्याची जबाबदारी चार्वाक आणि ज्योतिरावांसारख्या बंडखोरांकडे येते. कारण सामान्यपणे माणसं ही परंपरागत चौकटी मोडण्यासाठी घाबरतात किंवा त्यांना घाबरवलं जातं. चार्वाक आणि ज्योतिराव यांच्या कालखंडातील तफावतीबरोबरच विचारांमध्येही भिन्नता असणं स्वाभाविक जरी असलं तरीही ज्योतिरावांनी आपल्या साहित्यातून चार्वाकाचा सूत्रकार बृहस्पती याचा उल्लेख आदरपूर्वक बृहस्पती या नावाचा महाविद्वान शोधक सज्जन असा करून त्यांच्या विचारांचीही दखल घेतली. स्पष्टच सांगायचं म्हणजे ज्योतिरावांच्या विचारांवर चार्वाक दर्शनाचा प्रभाव होता. दोघांच्याही विचारांची अनेकानेक साम्यस्थळं आपल्याला दिसून येतात. ती पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. प्रचलित मूल्य व्यवस्थेला आव्हान. प्राचीन काळी माणसांनी गरजांप्रमाणे कुटुंब, विवाह, समाज आणि राज्य या नावाच्या संस्थांची निर्मिती केली आणि त्या काळानुरूप विकसित होत गेल्या. विभिन्न प्रवृत्तींची माणसं या नवसंस्थांमध्ये राहू लागल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नियंत्रणाची, नियमांची आणि मूल्यांची आवश्यकता भासू लागली. मग गरजेपोटी माणसांनी समाज आणि राज्याच्या संचालनासाठी काही नियंत्रणात्मक मूल्य आणि नियम तयार केले. पुढे वर्णवर्चस्ववाद्यांनी आणि जैसेथेवाद्यांनी स्वार्थासाठी सामाजिक मूल्य आणि नियमांना दैवी स्वरूप दिलं. परिणामी समाज हा समस्याग्रस्त, परंपराग्रस्त बनला आणि संकुचित वृत्तीने पोखरला गेला. समाजातील दबलेल्या, पिचलेल्या भावनांना प्राचीन काळी सर्वप्रथम इसवी सनाच्या 6व्या शतकात चार्वाकांच्या रूपात आणि आधुनिक काळात 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ज्योतिबांच्या रूपात कंठ फुटला. चार्वाकांनी आत्मा, परलोक, पुनर्जन्म इत्यादी भ्रामक कल्पनांना असिद्ध ठरवून तार्किक इहलोकवादाचं समर्थन केलं. चार्वाककालीन समाजव्यवस्थेवर गैरसमजुती, वेदप्रामाण्य, यज्ञादी कर्मकांड, मोक्ष, स्वर्ग नरकादी वैगुण्यांचा पगडा होता. तसंच वर्णवर्चस्ववाद्यांच्या स्वार्थी विचारांच्या प्रभावाने ते टिकून होते. ब्राह्मण श्रेष्ठत्वावर आधारित असलेल्या चातुर्वर्णाला ईश्वरी संकेत म्हणून समाजमनात ठसवलं गेलं होतं. चार्वाकाने चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि सामाजिक वैगुण्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सर्व मानवांच्या शरीरातील मुख वगैरे अवयव समान असताना त्यांच्यामध्ये वर्णाची उच्च नीचता कसली आली आहे असा सवाल उपस्थित करून भेदाभेद असंयुक्तिक असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला ढोंगीपणा कधीच उघडा पडू नये म्हणून वैदिकांनी स्त्री आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाकारला. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाच्या सूक्तामधील 8वी ऋचा ही पुढीलप्रमाणे आहे. जेव्हा तीव्र बुद्धीचे ब्राह्मण एकत्र येऊन शास्त्रचर्चा करतात तेव्हा ते अज्ञ आणि मूढ जनांना यज्ञभूमीवरून बाहेर घालवतात आणि वेदांच्या ज्ञानाचं महात्म्य प्रस्थापित करतात. अशा प्रकारे वेदाभ्यास तर दूरच, पण ऐकण्याची सुद्धा परवानगी नव्हती. म्हणून तर जीवन हा विषय असलेल्या चार्वाक दर्शनाचा अधिकार सर्वांना देऊन मुळावरच घाव घातला गेला. ज्योतिराव फुले यांनीही
इहलोकवादाचं समर्थन केलं. स्त्री आणि शूद्रांच्या शिक्षणाचा केवळ विचारच मांडला नाही, तर त्यासाठी शाळासुद्धा काढल्या. चातुर्वर्ण्याचं खंडन करताना ज्योतिराव लिहितात, आर्य ब्रह्माजीने फक्त आपल्या अवयवांपासून चातुर्वर्ण्य जाती निर्माण केल्या असतील तर मानवेतर गर्दभ, काक, जंबूक वगैरे प्राणीमात्रात ब्राह्मण कोणते आहेत हे मला तुम्ही दाखवू शकाल का? असा सवाल विचारत त्यातील फोलपणा ज्योतिरावांनी दाखवून दिला. एकंदरीत चार्वाक आणि ज्योतिरावांनी प्रचलित समाजव्यवस्थेतील विकृत मूल्य आणि अन्यायी नियमांवर जोरदार प्रहार केला. समाज मनातील भ्रामक कल्पनांची तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा केली. क्रमांक 2. मानव मुक्तीचा विचार. चार्वाक आणि ज्योतिरावांचे विचार हे मानव केंद्रीय आहेत. चार्वाकांच्या मते मानव हा जगण्यासाठी जन्माला आला आहे, मरण्यासाठी नाही. मृत्यू हा अटळ असला तरी म्हणून तो काही जीवनाचा उद्देश बनू शकत नाही. आनंदाने जगणं हा जीवनाचा उद्देश आहे आणि तो साध्य सफल करण्यासाठी कल्पित अथवा अतिमानवी शक्तीला शरण जाण्याची गरज नाही. अवैदिकांच्या भ्रामक कपोलकल्पित समजुतीतून बाहेर पडून जीवनात येणारी प्रत्येक समस्या तत्त्वज्ञानाच्या आधारे सोडवावी. कोणाच्याही दुराग्रहामुळे किंवा हटवादीपणामुळे मानवाने आपला विकास थांबवू नये. अमानवी प्रथा परंपरांच्या जाळ्यातून मानवाने मुक्त व्हावं असा मानवमुक्तीचा विचार चार्वाकांनी मांडला. ज्योतिरावांनी सुद्धा मानवाला बंदिस्त करू पाहणाऱ्या कल्पनांवर जोरदार प्रहार केला. प्रचलित समाजातील धर्म, विवाह, जात इत्यादी संस्थांमधील वैगुण्यांवर त्यांनी नेमकं बोट ठेवून परखड चिकित्सा केली. मानवाला केंद्रस्थानी ठेवून पर्यायी संकल्पना देखील सांगितली. ज्योतिबांचं सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे मानवमुक्तीचा महान संदेश देणारा ज्ञानकोशच आहे. चार्वाक आणि ज्योतिरावांचा मानवमुक्तीचा विचार हा मानवाला धार्मिक, सामाजिक आणि मानसिक जोखडातून मुक्त करू इच्छितो. क्रमांक 3. धर्म आणि ईश्वरविषयक संकल्पना. मानवाला सामाजिक दास्यत्व, धार्मिक बंधनं, गुलामगिरी, कनिष्ठवर्गीयांचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेने जखडून ठेवलं आहे. या सर्वांचं आश्रयस्थान धर्म नावाची संस्था आहे. ईश्वराची संकल्पना देखील अशाच भ्रामक समजुतीतून समाजावर लादली गेली आहे. चार्वाक आणि ज्योतिरावांचा धर्म आणि ईश्वरविषयक विचार यामध्ये थोडीफार भिन्नता दिसत असली तरी इहलोकाच्या संदर्भाने त्यात साम्य आहे. चार्वाकांनी सर्वप्रथम धर्मचिकित्सा केली आणि त्यातूनच पुढे त्यांनी धर्म नाकारला. धर्म नाकारणं हे एकूणच त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत असंच आहे, कारण चार्वाक दर्शनाने पारलौकिकांशी संबंधित असलेल्या सर्व कल्पना नाकारल्या होत्या. धर्माची निर्मिती ही पारलौकिक सुखासाठी झाल्याचं धर्माचे ताबेदार सांगतात. ज्यांच्या हाती धर्माचं पालन करून घेण्याची जबाबदारी आहे त्यांनी स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला. अशा ठकबाजीला कंटाळून चार्वाकांनी धर्माचं ढोंगीपण उघडं पाडायचं ठरवून धर्मचिकित्सा केली आणि त्यातील फोलपणा समाजासमोर आणला. चार्वाकांची ईश्वरविषयक संकल्पना अतिमानवी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारणारी आहे. त्याहून वेगळ्या आत्म्याचं अस्तित्व अनुभवास येत नाही, म्हणून त्यांनी आत्म्याचं अस्तित्वसुद्धा नाकारलं. पर्यायाने अचेतन ईश्वर देखील नाकारला. लोकसिद्ध राजा हाच ईश्वर, चेतन देह हाच आत्मा, म्हणून माणूसच ईश्वर आहे असा देहात्मवाद त्यांनी स्वीकारला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे धर्मविषयक विचार जगातील सर्व धर्मांच्या चिकित्सेतून निर्माण झाले होते. धर्माविषयी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी एकाही ग्रंथात आरंभापासून शेवटापर्यंत
एकसारखं सार्वजनिक सत्य दिसत नाही. कारण प्रत्येक धर्मपुस्तकामधील काही एक व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगास अनुसरून हेकडपणा केल्यामुळे ते सर्व धर्म एकंदर सर्व मानव प्राण्यांना एकसारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा आणि द्वेष करू लागतात. जगातील सर्व धर्मग्रंथात एकवाक्यता नाही आणि ते माणसात फूट पाडणारे असल्याने निरर्थक असल्याचं ज्योतिराव सांगतात. म्हणूनच त्यांनी प्रचलित धर्म नाकारून सार्वजनिक सत्यधर्माची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. ज्योतिरावांच्या सत्यधर्मात कर्मकांड, पूजा, जपजाप्य यांना स्थान नाही. म्हणून हा सत्यधर्म मानव मुक्तीचा महामार्ग आहे. ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्मात चार्वाकाप्रमाणे ईश्वर जरी नाकारला नसला तरी परंपरागत ईश्वर त्यांनी नाकारला आहे. ज्योतिबांनी निर्मिक या स्वरूपात ईश्वर स्वीकारला असला तरी तो परंपरागत ईश्वरापेक्षा फार वेगळा होता. त्यांचा निर्मिक ही सृष्टी निर्माण केलेला परंतु त्याच्या दर्शनाची आवश्यकता नसलेला निराकार असा होता. मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे असं ते म्हणतात. क्रमांक 4 स्त्री पुरुष समानता. मानवी समाजाच्या विकासासाठी स्त्रियांना समतेची वागणूक मिळणं हे आवश्यक आहे असा विचार जॉन स्टुअर्ट मिलने सर्वात आधी मांडला. प्राचीन काळी भारतात मातृसत्ताक समाज पद्धती होती परंतु पुरुषसत्ताक आर्यांच्या आगमनाबरोबर भारतात पुरुषांना श्रेष्ठत्व आणि स्त्रियांना शूद्रांच्या बरोबरीने कनिष्ठ लेखलं गेलं. स्त्रीच्या तुलनेने पुरुष हाच श्रेष्ठ आहे ही पुरुषप्रधान समाजाची कल्पना इथल्या मातृसत्ताक प्रभावित समाज मनावर बिंबवण्यासाठी वैदिकांनी बालविवाह, बहुपत्नीत्व, विधवांना दिली जाणारी अमानुष वागणूक आणि सतीची चाल या चाली रूढ केल्या. स्त्री महात्म्याचं अवमूल्यन करण्याचा इतका कठोर आणि आग्रही प्रयत्न जगात अन्यत्र कुठेही झालेला आढळत नाही. चार्वाक दर्शनातील स्त्री आणि कामजीवन या बाबतीत मांडलेले विचार वास्तव, विवेकी, वस्तुस्थितीला सामोरे जाणारे आहेत. तसेच स्त्रीने गुरु बनून ज्ञानदान करण्याची कल्पना तंत्र लोकायत या चार्वाक परंपरेत आढळते. आधुनिक काळातील ज्योतिराव फुले यांच्या स्त्रीविषयक विचाराहून चार्वाक यांचे विचार भिन्न असले तरी त्यांच्यात अनेक साम्यस्थळं देखील आहेत. चार्वाकांचा आणि सांख्यांच्या तंत्रसाधनेत प्रकृती हे स्त्रीत्व आहे असं मानलं जातं. लोकायत चार्वाक व सांख्य तंत्रदर्शनी ही स्त्रीत्वाला प्राधान्य हे मान्य करणारी आहे. स्त्री योनी हे सृजनाचं स्थान, स्त्री हा सर्व सृजनाचा आधार म्हणून चार्वाकांनी स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानली आहे. जातीसंकर हा स्त्रियांच्या व्यभिचारामुळेच घडत नाही तर पुरुषांच्या व्यभिचारामुळेही घडत असतो. म्हणून बंधनं घालायचीच असतील तर दोघांवरही घालावी. मत्सर हेच स्त्रियांवरील बंधनाचं कारण आहे, धर्म नाही. चार्वाकांचा याबाबतचा दृष्टिकोन पाहिला तर त्यांना स्त्रियांच्या समानतेची स्पष्ट जाणीव होती. वेदप्रामाण्य नाकारणारे चार्वाक या अर्थाने बघितलं तर वैदिकांना सतीप्रथा चांगली वाटत असे. या उलट चार्वाकांनी या प्रथेला नाकारणं हे स्त्री सुधारणेचं पहिलं क्रांतिकारी पाऊल होतं असंच म्हणावं लागेल. ज्योतिबा फुले यांनीही स्त्री पुरुष समतेचा विचार प्राधान्याने आपल्या साहित्यकृती आणि समाज सुधारणा कार्यामध्ये घेतला. उदाहरणार्थ स्त्री शिक्षणासाठी शाळांची स्थापना, केशवपनाला विरोध, विधवा पुनर्विवाह इत्यादी. ज्योतिराव फुले हे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात स्त्रीचं श्रेष्ठत्व विशद करताना म्हणतात, एकंदर आबालवृद्धात जगप्रसिद्ध म्हण सर्वांचे उपकार फिटतील परंतु आपल्या जन्मदात्या मातोश्रीचे उपकार फिटणार नाहीत.
यास्तव निसंशय पुरुषांपेक्षा स्त्री माझ्या मते श्रेष्ठ आहे. एकंदरीत चार्वाकांनी स्त्री हा सर्जनाचा आधार म्हणून तिला श्रेष्ठ मानली, तर ज्योतिरावांनी स्त्री ही जन्मदात्री म्हणून श्रेष्ठ मानली. क्रमांक 5, वेद प्रामाण्यास नकार. चार्वाक आणि ज्योतिराव फुले यांनी अन्यायपूर्ण आणि अज्ञानमूलक विचारांची समाजास उपयुक्तता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. धूर्त आर्यभटांनी विषमतामूलक, अन्यायी अशा वेदांची निर्मिती केली. वेद हा ज्ञानाचा पूर्णविराम असून ते अंतिम आहेत. जे वेदात आहे ते जगात आहे आणि जे वेदात नाही ते जगातही नाही, अशी वैदिकांची मांडणी होती. वेद ही ज्ञानाची मूळाक्षरं आहेत आणि अंताक्षरही आहेत, ही वैदिकांची श्रद्धा वेदप्रामाण्य मानणारी आहे. या उलट चार्वाकांनी वेदप्रामाण्य नाकारलं आणि त्यावर कठोर टीकाही केली. ज्योतिरावांनी सुद्धा वेद आणि वैदिकांचे धर्मग्रंथ हे अपौरुषेय नसून स्वार्थी आर्यभटांनी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेले आहेत असं सांगितलं आहे. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात वेदांचे कर्ते कोण या प्रश्नावरील उत्तरात ज्योतिबा चार्वाकांचा सूत्रकार बृहस्पती याचा आदरपूर्वक उल्लेख करून लिहितात, बृहस्पती या नावाचा महाविद्वान शोधक सज्जन या देशात होता. त्याने वेदाविरुद्ध जे काही लिहिलं आहे त्यातून थोडंसं या प्रसंगी आपल्या माहिती करता देतो. ते असं, त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरहा. म्हणजे त्रयवेद म्हणजे तिन्ही वेद हे भंड, धूर्त आणि निशाचर अशा लोकांनी निर्माण केलेले आहेत. त्रयी विद्या म्हणजे वेदविद्या ही युक्तिवादापुढे टिकणारी नाही. यज्ञातील आहुतीने परलोकप्राप्ती होते असं म्हणणं हे बालबुद्धीचं लक्षण आहे. शमी आणि अन्य वृक्षांच्या समिधा भक्षण करणाऱ्या इंद्राहून झाडपाला खाऊन जगणारा पशु हा श्रेष्ठ आहे. यज्ञात बळी दिलेल्या पशुला जर स्वर्गप्राप्ती होते तर स्वतःच्या पित्यालाच यज्ञात बळी का देऊ नये? श्राद्धामध्ये घातलेल्या ब्राह्मण भोजनाने जर परलोकातील पितर तृप्त होतात तर परदेशात हिंडणाऱ्या प्रवासी व्यक्तींसाठी अन्नदान का करू नये? हे सुरांनो म्हणजे देवांनो, अमर सत्य आकाशातून अवतरत नसतं, तर प्रतिष्ठित सिद्धांत यावरच आपण विश्वास ठेवावा. अशा प्रकारे वेदप्रामाण्य, वेदांचं अपौरुषेयत्व यांच्या पाखंडावर चार्वाक आणि ज्योतिरावांनी जोरदार प्रहार करून ते अमान्य केले. क्रमांक 6, सुखविषयक विचार. वैदिकांनी पारलौकिक सुख हे महत्त्वाचं मानून त्यासाठी स्वर्ग आणि मोक्ष इत्यादी संकल्पना रूढ केल्या. पूर्वजन्म, पुनर्जन्मातील पापपुण्यांवर सुखदुःख आधारित असल्याची त्यांची मान्यता होती. पुण्याच्या संचयाने स्वर्गात सुख मिळतं आणि पापाने नरकयातना सहन कराव्या लागतात. वैदिकांच्या पारलौकिक अज्ञानमूलक संकल्पना नाकारून चार्वाक आणि ज्योतिबांनी सुखाची संकल्पना ही इहलोकीची असल्याचं प्रतिपादन केलं. सुख ही सर्व प्राण्यांची मूलभूत प्रेरणा आहे. यावत जीवेत सुखम जीवेत अशी वास्तववादी सुखाची व्याख्या केली. मानवी शरीर एकदा नष्ट झालं की ते पुन्हा प्राप्त होत नसतं. म्हणूनच प्राप्त झालेल्या शरीराचा शहाणपणाने जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. मृत्यू अटळ असला तरी तो जगण्याचा उद्देश नाही. जीवनाचा उद्देश विवेकाधिष्ठित मानवनिर्मित समाजव्यवस्था साध्य करू शकते. म्हणून दुःखातील सत्य शोधून सुखप्राप्ती करून घेतली पाहिजे. ज्योतिबांचा विचारसुद्धा चार्वाकांच्या या विचाराप्रमाणेच आहे. मानवाला सुखप्राप्ती कशी होईल या प्रश्नाचं उत्तर देताना सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात ते लिहितात, सत्यवर्तन केल्याशिवाय मानव प्राणी जगात सुखी होणार नाही याविषयी प्रमाण देतो. सत्य सर्वांचं आदी घरं, सर्व धर्मांचं माहेर. जगा माझी सुख सारे,
खास सत्याची ती पोरे. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो नीर. पारलौकिक सुखवाद मांडणारे वैदिक आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, यासारख्या रामदास स्वामींच्या भंड आणि धूर्त कल्पनांचा दंभस्फोट ज्योतिरावांनी वरीलप्रमाणे केला आहे. निराश्रित, अंध, पंगू, लहान मुलामुलीस आणि दुःखाने पिचलेल्या बांधवांना मदत करणं हेच खरं सुख आहे. निर्मिकाच्या नावाने दुःखात खितपत पडू देणं हे पाखंड आहे. म्हणून सत्य हेच सुख असा ज्योतिबांचा विचार होता. थोडक्यात परलोकीचं सुख अनुभवता येत नाही, म्हणूनच अनुभवजन्य अशा इहलोकीचा सुखवाद चार्वाक आणि ज्योतिरावांनी मांडला आहे. क्रमांक 7. कर्मकांड विरोधी. वैदिक आर्य लोकांनी पारलौकिक सुखप्राप्ती करण्यासाठी देवाच्या नावाने कर्मकांड सांगितली आहेत. त्याकरता त्यांनी धर्मग्रंथ लिहिले आहेत. स्वर्ग, मोक्ष आणि पुण्यप्राप्तीसाठी कर्मकांड निर्माण केली गेली. त्यासाठीच्या यज्ञ, श्राद्ध वगैरे कर्मांची त्यांनी आवश्यकता सांगितली. या उलट चार्वाक आणि ज्योतिबांनी श्राद्ध, यज्ञ इत्यादी संकल्पना नाकारल्या. दगड पाण्यावर तरंगतो असं म्हणणं हे जितकं खरं आहे तितकंच यज्ञाचं फळ मिळतं असं वेदांचं म्हणणंही तितकंच खरं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी या खोट्या आहेत असं चार्वाकाने म्हटलं आहे. इथे दान दिल्यामुळे स्वर्गातील व्यक्ती तृप्त होत असेल तर खालच्या मजल्यावर अर्पण केलेलं अन्न महालाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या व्यक्तींना का बरं पोहोचत नाही? अशा प्रकारच्या श्राद्ध, यज्ञ इत्यादी कर्मांनी इच्छित फळ माणसाला मिळणं शक्य नाही. म्हणून तशी अपेक्षा करणंही ठार वेडेपणा आहे असं चार्वाक म्हणतात. ज्योतिबांनी मृत पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यापेक्षा आपल्या शक्तीनुसार काही द्रव्य देऊन शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना पुस्तकांची बक्षिसी देऊन मातापित्याच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा असा उपदेश केलाय. ज्योतिरावांनी श्राद्धांमागचा वैदिक आर्यभटांचा हेतू सांगताना लिहिलं आहे, कच्छ, मच्छ इत्यादी पुराणांसारखे धूर्त आर्यभट्ट रिकामटेकड्या ब्राह्मणांनी आपली पोटं जाळण्याकरता गरुड पुराणं इत्यादी थोतांड आपल्या कल्पनेने रचली आहेत. याविषयी बृहस्पती चार्वाक या सत्पुरुषाच्या ग्रंथातील आधार देतो तो असा की ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विदितस्त्वीह मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्य विज्ञते क्वचित. अशा प्रकारे चार्वाक आणि ज्योतिबांचा कर्मकांडांना प्रखर विरोध होता. क्रमांक 8. सांस्कृतिक राजकारणाचे बळी. चार्वाक आणि ज्योतिराव फुले यांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेतील धर्मसत्तेच्या ताबेदार विचारांवर आसूड ओढले. जगाचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा राजसत्ता, धर्मसत्ता धोक्यात येईल असं तिच्या ताबेदारांना वाटतं, तेव्हा तेव्हा विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. असंच काहीसं या दोहोंच्या बाबतीत झालं आहे. चार्वाकांनी वैदिकांना आव्हान दिल्यानंतर साहजिकच चार्वाकांविषयी वैदिकांच्या मनात असूया, द्वेष आणि सुडाची भावना निर्माण झाली. चार्वाक मतांना लोकानुनय प्राप्त होऊ नये म्हणून चार्वाक मतांचा स्वीकार करणं म्हणजे धर्मशास्त्राच्या विरुद्ध मोठं पाप करण्यासारखं आहे अशी भीती घालण्यात आली. चार्वाकांवर बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला. शाप दिले गेले, अस्पृश्य ठरवलं गेलं, त्यांच्या ग्रंथांना नष्ट केलं गेलं. त्याची परिणती म्हणून अजूनही बृहस्पतीच्या चार्वाक दर्शनाची सूत्र उपलब्ध नाहीत. जे काही उपलब्ध आहे ते त्यांच्या मताचं खंडन करताना जे श्लोक रचले गेले तेवढ्या श्लोकांवरून आपल्याला मूळ चार्वाकांचं काय म्हणणं आहे याची कल्पना करावी लागते. समाजात चार्वाकांची दुष्ट, अनीतिमान अशी प्रतिमा उभी केली गेली. हेही कमी म्हणून की काय, चार्वाक दर्शनाच्या अनुयायांपैकी
एका चारवाकाला जाळून मारल्याची नोंद स्वतः वैदिक अनुयायांनीच महाभारतात करून ठेवली आहे. ज्योतिबांनी देखील धर्मव्यवस्थेपुढे तगडं आव्हान उभं केलं होतं. धर्मसत्तेला आव्हान दिल्याने साहजिकच परिणामस्वरूपी त्यांची स्थिती चारवाकांप्रमाणे झाली नसेल तरच नवल. ज्योतिबांनी प्रस्थापित समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था नाकारून पर्यायी सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म वगैरे संस्थात्मक संकल्पना मांडली. त्यांना अनुयायी मिळू लागले. परिणामी धर्मसत्तेच्या ताबेदारांना आपली दुकानदारी बंद पडण्याची भीती वाटू लागली. म्हणून मग सुरुवातीला सावित्री ज्योतिबांना स्वतःचं घर सोडायला भाग पाडलं. शिक्षण प्रसाराच्या कार्यात अडथळे आणून पत्नी सावित्री आईंवर शेण दगडांचा मारा होऊ लागला. शिव्याशाप आणि धमक्या देणं हे तर नित्यनेमाने चालूच होतं. बौद्धिक पातळीवर ज्योतिबांच्या साहित्याला भाषेवरून हिणवण्याचा लंगडा प्रयत्न करून पाहिला गेला. समाज सुधारणाविषयक कार्याची वृत्तपत्र वगैरे प्रसारमाध्यमातून विडंबना केली गेली. ज्ञानसूर्याच्या 19व्या शतकातील ज्योती असा उपहासात्मक तिरकस उल्लेख नाटकांमधून केला गेला. लोकहितवादींनी उपहासाने त्यांचा रेव्हरंड असा उल्लेख केला आणि एवढं सहन करूनही त्यांचा संघर्ष थांबेना. मग जेव्हा विचारांची लढाई विचाराने लढता येत नाही ना, तेव्हा जीवे मारलं जातं. अगदी त्याच हेतूने धोंडीराम नामदेव कुंभार आणि सोमनाथ रोडे यांना ज्योतिबांच्या खुनाची सुपारी दिली गेली. ज्योतिबांनी त्या मारेकऱ्यांचं मतपरिवर्तन केलं म्हणून ती बला टळली, नाहीतर चारवाकांच्या खुनाची पुनरावृत्ती झाली असती. पण यामध्येही मारेकऱ्यांची नावं जगजाहीर आहेत. परंतु 1000 रुपयामध्ये हत्येची सुपारी देणारा प्रायोजक इतिहासाने खलनायक म्हणून कधीच समोर आणला नाही. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर 50-60 वर्ष एका प्रवाहाचे सुधारक अशीच त्यांची ओळख होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950च्या दरम्यान धनंजय कीर आणि स गम मालशे या अभ्यासक संशोधकांनी त्यांची पुस्तकं आणि अन्य लेखन प्रयत्नपूर्वक मिळवून समग्र महात्मा फुले वाङ्मय प्रकाशित केलं. तेव्हा कुठे ज्योतिरावांचं कार्य समाजासमोर येऊन लोकाभिमुख बनू लागलं आहे. थोडक्यात चारवाक आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दोघंही सांस्कृतिक राजकारणाचे बळी ठरले गेले. इतिहासात कोणाला दृश्यमान करायचं आणि कोणाला अदृश्य करायचं ही त्या त्या काळातील सांस्कृतिक राजकारणाची परिणती असते. परंतु आताही त्याकडे डोळसपणे पाहिलं जात नाही, हे वास्तव भयंकर आहे. अशा प्रकारे चारवाक दर्शन आणि ज्योतिरावांच्या विचारांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं होतं. पण विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे अनुयायी त्यांच्या वाट्याला फारसे त्यांच्या हयातीत आणि नंतरही लाभले नाहीत. दोघांचेही विचार वास्तववादी आणि समस्त मानवजातीला हितकारक असेच होते, तर मग त्यांच्या वाट्याला अशी उपेक्षा का यावी? त्याचं कारण त्यांच्या विरोधकांनी केलेलं सांस्कृतिक राजकारण तर आहेच. शिवाय जिथे माणसं चौकटी बाहेरचा विचार करायला घाबरतात, तिथे असले विचार स्वीकारण्याची अपेक्षाच काय करावी? असं असलं तरी त्यांनी मांडलेली मूल्य आणि संकल्पना आजही श्रेष्ठ समजल्या जातात. हा त्यांच्या विचारांचा विजयच आहे. त्यांच्या विचाराचं महात्म्य हेच की मोजकीच का होईना, पण त्या तर्कशुद्ध वाटेने माणसं वाटचाल करतीलच, हा विश्वास तरी चेतवण्यात आला आहे.